सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 10.5 लाख महिलांनी अर्ज केले आहेत। त्यातील अंदाजे 3 ते 3.5 लाख महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही, तर उर्वरित महिलांना आता सप्टेंबरचा लाभ मिळणे अपेक्षित आहे। दोन्ही प्रकारातील लाभार्थी महिलांना 29 सप्टेंबरला लाभ मिळेल अशी माहिती प्रशासनाने दिली असून सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसह राज्य सरकारच्या विविध योजनांचे सुमारे 40,000 लाभार्थी आणून शहरातील होम मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा होणार आहे। आतापर्यंत 4 वेळा कार्यक्रमाचे नियोजन झाले, 2दा कार्यक्रमाची तारीखही ठरली, मात्र अद्याप तो सोहळा झाला नाही। प्रशासनाकडे हा कार्यक्रम कधी होणार या संदर्भात ठोस माहिती नसल्याचे समोर येत आहे। त्यामुळे आता कार्यक्रम राहू द्या, दरमहा एक फिक्स तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यात जमा करावी अशी मागणी सर्व लाभार्थी करीत आहेत। या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत आहे। त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत योजनेसाठी अर्ज केला नाही अशा पात्र महिलांनी मुदतमध्ये अर्ज करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10.5 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत। त्यातील 1,36,000 महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, त्यांनी आधार लिंक केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही। आता पुढील लाभाची रक्कम 29 सप्टेंबरला वितरण होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।